तर ही दृश्य थेट आपण पाहतो। यावेळी मुंबईत भाजप जल्लोष करते। 3 राज्यातील विजयानंतर भाजप जल्लोष करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थोड्याच वेळात तिथे पोहोचतील, मात्र किरीट सोमय्या आता यावेळी जल्लोष करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, यावेळी भाजपकडून मोठा जल्लोष सध्या केला जातोय। काही वेळातच मुख्यमंत्री सुद्धा जल्लोष करण्यासाठी इथे येणार आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच पश्चिम बंगालमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या बाहेर भाजपचा जल्लोष जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। बंगाली साड्या नेसून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पारंपरिक गाण्यांवरती या ठिकाणी महिलांनी ठेका धरलेला आहे। सोबतच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा या महिलांसोबत या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। इथे ही दृश्य आपण पाहतोय भाजप कार्यालयाच्या बाहेरची आहेत। मोठ्या संख्येनं बंगाली साड्या नेसून पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी नृत्य करताना या महिला आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम बंगाल, आसाम आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि याचा जल्लोष आता भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर केला जात आहे। 2 तासांच्या गजरात या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महत्त्वाचे नेते या जल्लोषामध्ये सामील होतील। खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि बंगाली गाण्यांवरती इथे ज्या महिला आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला नृत्य करताना पारंपरिक पद्धतीनं पाहायला मिळत आहे। किरीट सोमय्या दाखल झालेत काही वेळापूर्वीच। मंत्री मेघना बोर्डीकर आणि जे मुंबईतले नेते आहेत ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मंत्री, मुख्यमंत्री आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखल होऊन जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतील। रुबीना, जय श्रीराम। निश्चितच सीमा, सध्या किरीट सोमय्या तिथे पोहोचलेले आहेत। भाजपचे कोणकोणते नेते तिथे पोहोचलेले आहेत? मुख्यमंत्री किती वेळात पोहोचणार आहेत? डांस करेगा। तासाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री आणि महत्त्वाचे नेते भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत। खरं तर सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती सध्या काही त्यांच्या महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत आणि त्या बैठका झाल्यानंतर या ठिकाणी अगदी काही वेळातच मुख्यमंत्री तिथे पोहोचतील आणि पुन्हा एकदा जल्लोष तिथे साजरा केला जाणार आहे।